सायकल चालवल्यामुळे शरीराचा व्यायाम होतो, हृदय मजबूत राहतं आणि आपल्याला अनेक आजारांपासून संरक्षणही मिळतं। त्यामुळे डॉक्टर सुद्धा आपल्याला नियमित सायकलिंगचा सल्ला देतात। आपल्या आरोग्यासाठी आणि फिटनेससाठी सायकल हा एक सर्वोत्तम पर्याय आहे। पाहूयात डॉक्टर काय म्हणतात। नमस्कार, मी डॉक्टर तेजस दिवटे। आज जागतिक सायकल दिन या दिवशी आपण सायकलचे जे अगणित जे फायदे आहेत ते आपण पाहणार आहोत। सायकल चालवण्यामुळे आपल्याला आपल्या शरीराची कशी ठेवण ठेवता येते किंवा आपली मेंटल हेल्थ जी आहे ती आपली कशी इम्प्रूव्हमेंट करता येईल आपण त्यावर प्रकाश टाकणार आहोत। जर आपण व्यायामाच्या प्रकारामध्ये जर पाहू तर आपण व्यायाम हा भरपूर प्रकारे करू शकतो। त्याच्यामध्ये तुम्ही सायकलिंग करू शकता, स्विमिंग पण करू शकता, इवन तुम्ही जिम सुद्धा करू शकता। पण आपण सायकलिंगच का निवडावी की सायकलिंग ही बेस्ट आहे? तर सायकल ही जवळपास प्रत्येकाच्या घरोघरी एक असणारे एक साधन आहे। त्यासोबत जर तुम्ही जिमचं जर पाहसाल तर ही प्रत्येक ठिकाणी असेलच असं नाही, किंवा याच्यासाठी आपल्याला खूप मेंटेनन्स सुद्धा वार्षिक द्यावा लागतो। स्विमिंगचं जर तुम्ही पाहसाल तर स्विमिंगमध्ये पण तसंच आहे की आपल्याला वार्षिक पास काढावा लागतो किंवा आपल्याला त्या ठिकाणी जावं लागतं। इवन स्विमिंगचा एक असं एक गोष्ट आहे की आपण स्विमिंग टँक जो म्हणतो तो क्लीनच असेल किंवा त्या ठिकाणी प्रॉपर हायजीन असेल असं पण काही सांगता येत नाही। पण तर जर तुम्ही सायकलिंग जर पाहत असाल किंवा सायकलिंग जर करत असाल तर त्यावेळेस तुम्ही सायकलिंग ही रस्त्यावर करता, त्यामुळे तुमचं जी हवा आहे ही तुम्हाला नॅचरली मिळते। तुमची जी लंगची जी कॅपॅसिटी हे खूप इम्प्रूव्हमेंट होते। त्यासोबत सायकलिंग केल्याने जो आपला हार्ट आहे तो खूप चांगल्या रीतीने काम करतो। जसं आपण म्हणतो की शरीरामध्ये आपल्याला एक हृदय सेम जे आपली जी पोटरी आहे की त्यातले जे मसल त्याला आपण शरीराचं दुसरं हार्ट म्हणू शकतो। जर सायकलिंग केली म्हणजे जेव्हा आपण पेडलिंग करतो त्यावेळेस ते जे मसल्स आहे ते खूप कॉन्ट्रॅक्ट होतात किंवा त्यांचा व्यायाम होतो। त्याने जे आपलं रक्तप्रवाह आहे हा खूप व्यवस्थित सर्क्युलेट होतं। त्यांनी सर्क्युलेट झाल्यामुळे आपल्याला जे अटॅक येतात किंवा हृदय संबंधी जे प्रॉब्लेम होतात ना ते खूप कमी होतात। त्यासोबत जर तुम्ही सायकलिंग जर करताय, रुटीन सायकलिंग ठेवताय म्हणजे आपण पर डे माझ्या अंदाजे तुम्ही 20 ते 40 मिनटं जर सायकलिंग जर करत असाल व्यवस्थित तर तुमची जी एक्स्ट्रा फॅट आहे किंवा जे तुमचं लठ्ठपण आहे तो सुद्धा खूप कमी होतो। तुमचं मसल मास जे आहे ना ते व्यवस्थित होतं, म्हणजे मसल मास गेन अप होतं। जी एक्स्ट्रा जी चरबी आहे ती डिझॉल्व होते। त्याच्यामुळे तुम्हाला जे कोलेस्ट्रॉलचं जे प्रमाण आहे ते शरीराला तुमचं खूप कमी होतं किंवा ते कंट्रोल होतं। इव्हन तुमचं BP झालं, शुगर झालं हे सुद्धा खूप चांगल्या रीते कंट्रोल तुम्ही करू शकता। त्यासोबतच तुम्ही जर सायकलिंग करताय त्यामुळे काय होतं तुमचं जे मेंटल हेल्थ आहे ते खूप छान होते। आपण सायकलिंग जेव्हा करतो त्यावेळेस जे आपले जॉईंट आहे ते खूप फ्लेक्झिबल होतात, ज्यामुळे आपले जी मूवमेंट आहे जी आपण डेली रुटीनमध्ये जी करतो ती खूप सुधारते। किंवा इव्हन आपले जे वृद्ध काळात जे आपले गुडघे दुखत आहेत किंवा पाय दुखत आहेत किंवा आपल्या टाचा दुखत आहेत ह्या सुद्धा खूप कमी होतात। म्हणजे आपलं जेव्हा वजन कमी होतं, जे एक्स्ट्राचं जे वजन आहे ते सायकलिंग केल्यामुळे कमी होतं आणि त्याच्यामुळे जो आपल्या एक्स्ट्रा जो भार पडणार आहे आपल्या शरीराच्या स्ट्रक्चरवर, म्हणजे शरीराचं जे स्ट्रक्चर आहे ते हाड आहे जे त्याच्यावर जो एक्स्ट्रा भार पडतो त्याच्यामुळे भार पडल्याने जी झीज होते ती कमी होते।